नवचंडी नावाचा यज्ञ आहे। वणीगडावर जर गेला तर सप्तशृंगी अष्टादशभुजा, पंचवर्ष सहस्राणी बाहू प्रहरण विभू, 5000 वर्ष देवी लढत होती। मग त्यामध्ये छिन्नमस्ता नावाचं एक देवीचं रूप आहे। त्यामध्ये मी ती काय करते की प्रत्येक हा तयार झालेला जो दैत्य आहे त्याचं रक्त ती पिते, म्हणजे देवीचं ते स्वरूप ते पिते। म्हणजे जात हा भाग वेगळा झाला। वर्ण म्हणजे काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। बरं, ह्या चारही वर्णामध्ये प्रत्येकाकडे एक वेगळी पावर आहे। वेद आहे, आयुर्वेद, धनुर्वेद, अशा विद्या बऱ्याच प्रकारच्या आहेत। हे जर शिकत गेलं की आपलं आयुष्य तर काय। नमस्कार, धर्मवेडा चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आज अशा एका धर्मवेड्याला भेटणार आहोत की ज्याने आपल्या बालपणाचा त्याग केला आणि आपले जीवन संस्कृतीकडे वळवले, असे आमचे मित्रबंधू ज्योतिषाचार्य वेदमूर्ती श्री युवराज दाहिमा यांच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। राधे राधे महाराज। राधे राधे गुरुजी, आज आपण एक यंग गुरुजी म्हणून आपण आज समाजामध्ये आहात। आज आपण समाजामध्ये फिरत असताना आज आपण वैदिक पद्धतीचे आपण कार्यक्रम करत असतो। तर समाजामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत, तर त्या आज आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। मला सांगा गुरुजी, विधी आणि विधान ह्यामध्ये असे काय आहे की जे समाजाला समजलं पाहिजे? आता छान प्रश्न विचारला। आधी सर्वांना, तुमच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षक जे आहेत, जे बघत आहेत, त्यांना नमस्कार करतो। सर्वांना नमस्कार, राधे राधे। तर तुम्ही जो प्रश्न विचारला विधी आणि विधानबद्दल, तर आपल्या शास्त्रामध्ये बरेच असे विधी म्हणजे आपण त्याला यज्ञ म्हणू शकतो। विधी म्हणजे तुमचं विवाह संस्कार आहे। परत सुरुवात जर झाली तर आपल्या गर्भधान संस्कारापासून आपले सर्व संस्कार चालू होतात, म्हणजे गर्भधारणा इथून ते अंत्येष्टीपर्यंत। आणि आपल्या समाजामध्ये 16 जे संस्कार, 16 संस्कार, षोडश संस्कार तुम्ही त्याला म्हणू शकता। त्यामध्ये विवाह एक संस्कार आहे, मुंज, उपनयन हा सुद्धा एक संस्कार आहे, नामकरण, हे असे 16 प्रकारचे संस्कार आहेत। ह्यांना आपण संस्कार म्हणू शकतो। आणि विधी जे आहेत त्याला आपण यज्ञाला म्हणतो। तर वास्तुशांती, परत यज्ञ, होम, हवन हे विधी झाले। तर विधी आणि विधान, तर विधी म्हणजे ते एखादं यज्ञ, आणि विधान म्हणजे ते यज्ञ करायचं विधान काय आहे। जसं वास्तुशांती करण्याचं विधानची पद्धत आहे, त्यामध्ये आपण वास्तुदेवतेचं पूजन करतो। तसं मग एक नवचंडी इत्यादी विधी आहे, त्याचं पण विधान आहे। मग अशा प्रकारचे विधीला विधानाने व्यवस्थित परिपूर्ण करणं, त्याला आपण यज्ञ असं म्हणत असतो। अच्छा, म्हणजे त्याला विधी आणि विधानाचा जोड असते, बरोबर। तुमच्या दृष्टिकोनातून धर्म म्हणजे काय? धर्म, चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही। धर्म म्हणजे काय, तर आता आजकाल धर्म बघितलं तर आपल्यासमोर फक्त पूजापाठ, झेंडा किंवा मंदिरं हे दिसतं। पण ॲक्च्युअल जर धर्माकडे आपण जर बघितलं, धर्माची जर डेफिनेशन बघितली, ती प्रत्येकासाठी वेगळी आहे। तर आज आपण धर्माचं उदाहरण देताना आपण आधी सदैव अर्जुन आणि श्रीकृष्णाचं हे देतो, त्यावेळेचं संदर्भ देतो, कृष्ण आणि अर्जुन, की त्या ठिकाणी त्याला श्रीकृष्ण ह्यांना म्हणतात, अर्जुनाला म्हणतात की बाबा तू धनुष्य घे आणि जे समोर तुझ्या प्रतिद्वंदी आहेत त्यांचा तू वध कर। पण त्या ठिकाणी तो अर्जुन काय होतं की बाबा हे सगळे माझे काका मामा आहेत, मग ह्यांच्यावर कसं बाण चालवू, कसं शस्त्र चालवू। त्या ठिकाणी श्रीकृष्ण त्यांना सांगतात की हे सर्व अधर्मी आहेत। अधर्मी म्हणजे काय, त्यांनी पूजापाठ केले नाही असं होतं का? भीष्म पितामह प्रत्यक्ष समोर होते, द्रोणाचार्य काय पूजापाठ करत नव्हते का? करत होते, पण त्यांनी त्यांचा धर्म पाळला नाही। बरोबर। ज्यावेळी द्रौपदीचं चिरहरण होत होतं, ह्यांच्याकडे काय ताकद नव्हती, अधिकार होते, पण त्यांनी वापरले का? नाही। म्हणजे त्यांच्या ड्युटीपासून ते चुकले, ते अधर्मी झाले। जसं आजकालच्या पोरांमध्ये, लहान पोरांना आवश्यक नाही की तुम्ही पूजापाठच केलं पाहिजे, तुम्ही फक्त तुमच्या ड्युटीवर चाललं पाहिजे। आज तुमचे आई वडील जर तुम्हाला कुठे दुसऱ्या ठिकाणी शिकायला ठेवला आहे, तर सगळ्यात पहिला धर्म तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेणं आहे। आज तुम्ही जर एखादे पिता आहात, एका मुलाचे वडील आहे, तर तुम्हाला ते सर्वप्रथम तो पण निभवायचं, म्हणजे पत्नीला एक पुरुष म्हणून तुम्हाला ते जे मनोकामना पूर्ण करायच्या आहेत, मुलगा आहे त्याचं शिक्षण, म्हणजे प्रत्येकाची तुमच्या एजनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार तुमचे धर्म हे कर्तव्य बदलत जातात। कर्तव्य म्हणजेच धर्म, बरोबर। आज मी गुरुजी आहे, आज मी पौराहित्य करतो, लोकांची कामं, लोकांचा विधी व्यवस्थित करून देणे हा माझा सर्वप्रथम धर्म आहे, बरोबर। मी जर विधी करताना 4 गोष्टी लुप्त करून टाकल्या, नाही मला गडबड आहे, हे संपून लवकर जातो, तर मी अधर्मी आहे। किती चांगली पूजा करते, पण मी ते स्किप केलं ना, मी ते चुकीचं केलं, तर मी अधर्मी झालो। किती मी देवाला चांगला पूजू दे, किती 4 लोकांना चांगले, त्याला अर्थ नाही। तुम्ही तुमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, म्हणजे तुम्ही धर्मावर चालणारे आहात। भगतसिंह आज नाही त्यांनी पूजापाठ केली, पण त्यांनी राष्ट्र कसं वाचेल, राष्ट्र धर्म माझी पहिली ड्युटी काय, ती त्यांनी ड्युटी निभवली, म्हणून आज
ते भगतसिंह आहेत, म्हणून आज त्यांना भगतसिंह म्हणतो. श्री रामचंद्र आहेत, त्यांनी त्यांचा धर्म निभावला की नाही. आज राज्य सोडावं लागलं, सोडून दिलं की वडिलांचं वचनाचं पालन झालं पाहिजे, ते धर्म झालं. पण आपण काय करतो आजकाल, काय होते, धर्म म्हणजे काय झाले, लोक नुसतं म्हणजे आवाज केलाय धर्म, पण धर्मावर कोण चाललं पाहिजे का नाही चाललं पाहिजे. आज जर सैनिक ते तर सीमेवर रक्षा करतोय, सगळ्यात व्यवस्थित जर धर्म कोण निभवतंय आजच्या काळामध्ये तर ते सैनिक आहेत. मला जो सलाम मी ज्याला देतो तो मी सैन्याला देतो. एखादा आमदार आला उभा राहिला, मी त्यासाठी नमस्कार उठणार नाही, तो त्याचं कर्तव्य आहे. त्याला आम्ही त्यासाठी उभा केला की त्यानं काम करावं, त्यानं काम केलं म्हणून आम्ही त्याचं सत्कार करू, तर ती प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे. पण एखादा सैन्य आला तर मी त्यासाठी उभं राहीन का, तो एक म्हणजे स्वतःचं प्राण सोडून तो त्या ठिकाणी रक्षा करतोय, हे सगळ्यात मोठं त्याग आणि धर्म आहे. तसं प्रत्येकाने आपली ड्युटी निभवली पाहिजे, त्याचाच अर्थ हा धर्म आहे. तुझी मला सांगा, असे कोणते विधी आहेत ते केल्यानंतर मनुष्याला म्हणतो ना आपण की सुखाची प्राप्ती होते, सुखाची आपल्या मनोकामना इत्यादी पूर्ण होण्यासाठी. बरोबर. आता तसे बरेच प्रकारचे यज्ञ असतात, पण असं बघितलं म्हणजे आता मी एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून ज्या वेदांचा अभ्यास केला किंवा आता ज्या विधी मी आत्तापर्यंत करत आहे, तर त्यामध्ये एक सर्वात छान विधी म्हणजे नवचंडी नावाचा यज्ञ आहे. चंडी याग किंवा नवचंडी तुम्ही म्हणू शकता. तर ह्या क्षेत्रातलं ते जर ब्रह्मास्त्र म्हटलं तरी तुम्ही चालू शकेल, किंवा आजच्या काळातलं सगळ्यात. आणि का देवी नवचंडी म्हणजे सगळं देवीचं विधान आहे नवचंडी म्हणजे. तर त्या नवचंडीमध्ये तुम्ही नावाचाच अर्थ आहे, त्यामध्ये नव म्हणजे 9, चंडी म्हणजे चंडी पाठ. मग एखाद्या त्या म्हणजे जे दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे त्याचा उल्लेख आहे त्यामध्ये, म्हणजे मार्कंडेय ऋषी होते तुम्हाला माहीत असेल. तर मार्कंडेय ऋषींनी एक मार्कंडेय पुराण जे आहे त्यामध्ये दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. तो 700 श्लोकामध्ये आहे, म्हणून आपण तिला सप्तशती असं म्हणतो. 7 म्हणजे शत म्हणजे 100 असं सप्तशती नावाचा तो ग्रंथ आहे. मग त्या ग्रंथामध्ये 700 श्लोकामध्ये देवीचं संपूर्ण 9 दिवसाचं नवरात्रीमध्ये जे महिषासूर सोबत जो देवीचा युद्ध झाला होता, त्या 9 दिवसात संपूर्ण युद्धाचं जे काय महिमा आहे, तो चरित्र आहे, त्यामध्ये ते वर्णन केलेलं आहे. मग ती नवचंडी असा एक भाग आहे की मनुष्य सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. आणि कलौष चंडी विनायको, मी तुम्हाला जे सांगितलं देवीचीच पूजा आपण काय करायची आहे, तर कलौष चंडी विनायको. ह्या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त फलदायी कुठली देवता आहे तर गणपती आणि देवी आहे. आणि देवी म्हणजे ही आपली आई झाली. कोण झाली? आई. आपण एखाद्या गोष्टीची कामना जर केली तर ती कोणाकडे करतो? आपण आईकडे करतो. समजा आपल्याला कुठली दुखापत झाली तर आपण आई हा शब्द आपल्या पहिल्या तोंडातून निघतो. आणि दुसरी गोष्ट, आपले वडील आपल्या शाळेत टाकतात की पोरगा शिकून पुढे चांगलं मोठं व्हा. तुम्हाला समजा 10वीला मार्क कमी पडले, तुम्ही बाबांकडे जाऊन अपेक्षा कराल का मला सायकल घेऊन द्या म्हणून? नाही, मला खरंच कमी पडलेलीच होते. नाही, मग कमी पडले, मग ते वडील तुम्हाला घेऊन देणार का? नाही, कारण तू 10वीला मार्क व्यवस्थित पडले नाही. ते जर आईकडे गेला असतं, गेलात तुम्ही, आई कुठेतरी आपल्याला सांगते बाळा आपण घेऊ थोडे दिवस घेऊ, म्हणजे ती सावरून घेते. असू दे, काही चूक झाली असेल जाऊ दे, काय आपण परत मार्क पाडू, तू परत तुम्हाला म्हणजे ती परत सांभाळून घेते. तसंच आईकडे आपण आता ह्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या चुका पण करतो. बरोबर. पण आपल्या अपेक्षा असतात की आपल्यासोबत सगळं चांगलं व्हावं, आपलं सुख आपल्याला वाढावं. मग ह्या गोष्टीची अपेक्षा ज्या आहेत, ज्या कामना तुम्ही जर आईकडं केल्या तर त्या लवकर पूर्ण होतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे कलौष चंडी विनायक, गणपती आणि देवी ह्या सर्वात लवकर फलदायी ठरणाऱ्या देवता या कलियुगामध्ये आहेत. तर आपला विषय होता नवचंडी. ह्या नवचंडीकडेच वळू की जे आपण पहिल्यांदा मागणं मागतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर ते आपण आईकडे मागतो, त्यासाठी आपण आईलाच मागणं मागतो. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये नवचंडी याग म्हणजे आपण देवीला आणि आपल्या गणपती देवतेला मागणं मागत असतो यामध्ये. बरोबर. त्यासाठी आपण नवचंडी हा याग केला जातो. तर त्या नवचंडी जो याग आहे तर त्याचा विधी कशा प्रकारे असतो किंवा त्याचे विधान कशा प्रकारे आहे? त्याचे विधान कशा प्रकारे आहे तर नवचंडीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत. त्याला ते 13 जे अध्याय आहेत ते आपण 3 चरित्रामध्ये त्याचं वितरण केलेलं आहे. त्याचा भाग जो पाडला आहे तो 3 चरित्रामध्ये पाडलेला आहे. त्यामध्ये 3 चरित्र कुठले आहेत तर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे 3 आपले प्रामुख्याने त्यामध्ये 3 चरित्र आहेत. आणि
तुम्ही म्हणाल गुरुजी हे 3 चरित्र कुठले कुठले, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, हे 3च चरित्र का आहेत? आणि त्या 3 चरित्रामध्ये पहिला एक जो अध्याय दिला तो फक्त महाकालीला दिलेला आहे, आणि परत दुसरे 2, 3, 4 हे जे 3 अध्याय आहेत हे महालक्ष्मीला दिलेले आहेत, आणि 5 ते 13वा अध्यायापर्यंत हे सर्व जे अध्याय आहेत ते महासरस्वतीकडे दिलेले आहेत. मग आता ह्यामध्ये महाकालीचा अध्यायामध्ये आपल्याला वेगळं स्वरूप म्हणजे दिसतं आपल्याला, बरोबर, किंवा महालक्ष्मीचं स्वरूप वेगळं आहे आणि सरस्वतीचं रूप वेगळं आहे. तर ह्या तिन्हीमध्ये ज्या तिन्ही देवता आहेत, ह्या तिन्ही देवतेचं असे वेगवेगळं विधान येतं का ते सर्व एकत्र याच्यामध्ये येतं? नवचंडीमध्ये आणि देवीची ज्यावेळी आपण पूजा करतो, पूजा करत असताना आपण नुसती लक्ष्मीची पूजा करू शकत नाही, त्यामध्ये तिघांचं स्वरूप घेऊन एकाला पूजावं लागतं. जसं महाकाली, आता तुमची कुलदेवी कुठली आहे? आमची कुलदेवी रामवरदायिनी देवता. हा, मग रामवरदायिनी देवीला प्रधान मानून, पण ती कुणाची स्वरूप आहे तर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या, ही तिन्ही स्वरूप त्या एका देवीमध्ये आहेत. या तिन्ही स्वरूपांचं पूजन त्या एका देवीमध्ये करतो असं त्याचा उल्लेख असतो. आणि नवचंडी म्हणजे तुमच्या कुलदेवीचीच उपासना असते. कुलदेवी हीच तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी प्रदान करणारी आहे. कारण की एखाद्या बाळाचा समजा जन्म झाला तर आपण त्याला सगळ्यात आधी कुठं नेतो माहिती आहे का? कुलदेवी कुलदेवाला घेऊन जातो. कुला देवीचा जो शब्द आहे त्यामध्ये त्याचा अर्थ ठेवलेला आहे, म्हणजे कुळाची रक्षण करणारी. हा, मग म्हणून त्यासाठी त्या देवीच्या समोर आपण नवचंडीचं विधान करत असतो. का तर जसं मी सांगितलं की 13 अध्याय आहेत, त्या 13 अध्यायांमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 देवींचं चरित्र आहे. तर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच का तर या सर्व देवतेंचे हे मूळ आहेत. हा, आणि फक्त तिघांचं तत्व पण वेगळं आहे. महाकालीकडे जर बघितलं आपल्याला कशाची अनुभूती होते? बल म्हणजे ताकद, शक्ती, तर ती आपल्या महाकाली प्रदान करते. त्यानंतर त्या देवीमध्ये एक स्वरूप आहे महालक्ष्मीचं आहे. महालक्ष्मीकडे जर तुम्ही बघितलं, डोळे बंद करून तिथं जर स्मरण केलं तुम्हाला काय म्हणजे काय जाणवतं? लक्ष्मी जे आपल्याकडे धन देत असते, हा म्हणजे वैभव बऱ्याच सगळ्या प्रकारचं वैभव देणारी ही महालक्ष्मी आहे. आणि शेवटी आहे ती महासरस्वती आहे. सरस्वतीकडे बघितलं काय तुम्ही जाणवणार आहे? ज्ञान, सात्विकता, या सर्व गोष्टी. मग आपल्या जीवनामध्ये पण या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बरं, काही काळ असा आहे की त्या ठिकाणी आपल्या ताकदची आपल्याला आवश्यकता असणार आहे, ताकदीने लढावं लागतं, पैशाने लढून चालत नाही. बरोबर. काही ठिकाणी आपल्याला आयुष्यामध्ये पैसा पण महत्वाचा आहे, मग ती सुद्धा लक्ष्मी आपल्यासोबत पाहिजे. आणि तिसरा आहे महासरस्वती, म्हणजे बुद्धीची जर आपल्याला बुद्धी जर आपल्याकडे नसेल तर ह्या गोष्टी काही कामाच्या नाही. पैसा किती असू दे किंवा तुमच्याकडे बल किती पण असू दे. नक्की, बरोबर. आता एक जर विचार केला आपण तर तुमच्याकडे शक्ती असून काही उपयोग नाही, तुम्हाला बुद्धीही पाहिजे. आणि नुसती बुद्धी असली तरी काहीतरी चालणार नाही. तर त्यासाठी बुद्धी, शक्ती आणि तुमच्याकडे संपत्ती, ह्या तिन्हीचं स्वरूप तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठेतरी यशस्वी होऊ शकता. बरोबर आहे तुमचं. आणि मग ह्या चरित्रामध्ये वाटताना पण मी तुम्हाला सांगितले 3 चरित्र असताना महाकालीला 1च अध्याय दिला. किती अध्याय दिले? 1 अध्याय दिला. परत महालक्ष्मीला 3 अध्याय दिले. आणि राहिलेले 5 ते 13 अध्याय सगळे महासरस्वतीला दिलेले आहेत. माणसाकडे जर बळ जास्त झालं तर काय होतं? अहंकार जास्त प्रमाणात वाढतो. अहंकार जास्त झाला तर काय होतं? माणसाचा विनाश होतो. बरं, पैसा जास्त झाला तर काय होतं? अहंकारच वाढतो. मग ह्या गोष्टी लिमिटमध्येच पाहिजे, जेवढे आवश्यकता आहे. म्हणून महाकालीला 1च अध्याय त्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे शक्ती असावी पण ती लिमिटमध्ये जिथे जेवढा तिचा उपयोग आहे. संपत्ती असावी लिमिटमध्ये असावी. पण ह्या गोष्टींचा उपयोग कधी आणि कसा व्यवस्थित करायचा आहे ते सगळं महासरस्वतीकडे आहे. त्यामुळे 5 ते 13 अध्याय सगळे महासरस्वतीला दिलेले आहेत. म्हणजे तुमची जी शक्ती आहे आणि तुमची जी संपत्ती आहे, कशा प्रकारे तुम्ही वापरणार आहे ही तुम्हाला ज्ञान ही सरस्वती माता देत असते. त्यासाठी ह्या तिघांचं पूजन ह्या यज्ञाच्या अंगभूत आपण करत असतो. आणि ह्याचं विधान काय तर जे सप्तशती नावाचा ग्रंथ आहे, नवचंडी म्हणजे त्या 700 श्लोकांचं 9 वेळा पठण करणे आणि एका पाठाने त्याचं परत हवन करणे, तर आपण नवचंडी यज्ञ असं म्हणतो. त्यामध्ये आपण गणपती पूजन, पुण्याहा वाचन, मातृकेचं, कुलदेवीचं पूजन, सर्वतोभद्र मंडल. तुम्ही जर कुठल्या पूजेला गेला असाल तर तुम्हाला तिथं मांडले दिसतात, विविध प्रकारची मंडल असतात रंगीत तांदळामध्ये मांडलेले. तर यज्ञाची अंगभूत देवता असतात. तर त्यामध्ये देवीची पूजा होत असते, त्यामध्ये देवी प्रधान असते, कारण की तो नवचंडीचा यज्ञ आहे. परत त्यामध्ये एक दुसरा विषय काय की गुरुजी तुमचा एक प्रश्न म्हणजे तुमचा किंवा इतर लोकांचा प्रश्न आहे, या चंडीचं फलित काय आहे? बरेच आम्ही गुरुजी लोकांना बघतो की नवचंडी याग नवरात्रामध्ये वगैरे करत असतात, सगळीकडे नवरात्र वगैरे करत असतात, ते येतात करतात, लोकांना समजत नाही.
तर ते आपण ह्याच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत. बरोबर. विषय एकदम आपण नवचंडीकडे जाता वळू आपण. संपूर्ण विषय आपण आज नवचंडी बोलू. तर नवचंडीचं स्वरूप कशा प्रकारे असतं? आता नवचंडीचे जे स्वरूप आहे ह्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाठावर अवलंबून असतं. तर नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी, अयुतचंडी आणि लक्षचंडी, कोटीचंडीपर्यंत हे जे विधान आहेत. मला आता एक प्रश्न विचारायचे की पूर्वी जे राजे महाराजे होते ते ह्या पाठाचे म्हणजे हे नवचंडी याग करायचे का? तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त मोठा याग कोणी केलेला आहे? तुम्ही जो विचारला नवचंडी हे म्हणजे एकदम साधारण यज्ञ घेतला तरी चालेल. ह्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं शतचंडी, सहस्रचंडी, आयुतचंडी आणि लक्षचंडी आणि कोटीचंडी असं. तर लक्षचंडी विधी हा आपल्या शिवाजी महाराजांनी केला होता त्यांच्या काळामध्ये. आणि मी पण असं ऐकले की आमच्या ज्येष्ठांकडून श्रेष्ठांकडून की कोटीचंडी पण शिवाजी महाराजांनी यज्ञ केलेला आहे. बरं तुम्ही म्हणाल गुरुजी ह्या यज्ञाचं का? कारण की हा यज्ञ एवढा महत्त्वाचा आहे. आपल्या ह्या जीवनामध्ये आपण प्रगती करत असताना आपले हितशत्रू तयार होऊन जात असतात. समजा तुम्ही एका ठिकाणी जर जॉबला आहे तर ते प्रमोशन एकाला कुणाला तर मिळणार आहे मॅनेजर पोस्ट. म्हणजे आज सगळीकडे संपूर्ण जगामध्ये स्पर्धाच आहे, प्रतिस्पर्धा आहेत, शत्रू वाढलेले आहेत, आपकीय शत्रू, हितशत्रू, म्हणजे आपण न तयार करता सुद्धा तयार झालेले शत्रू असतात. मग आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे ते बाधा म्हणून उत्पन्न होत असतात. तर त्यांच्या मनामधली जी काही वैर भावना आहेत ती नष्ट होऊन जावी. आपल्या प्रगतीला त्यांचा कुठलाही अडचण आपल्याला निर्माण होता कामा नये किंवा त्यांचाही नाश होता आपल्यासाठी कामा नये. आपण कुणाचा नाश होता कामा, आपल्याला इच्छा नाही कुणाचा नाश व्हावा, त्यांची प्रगती झाली पाहिजे, पण त्यांचा त्रास आपल्याला होता कामा नये. त्यासाठी नवचंडी विधान सांगितलंय. आणि नवचंडीमध्ये जो दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे त्याच्या 12व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं 3ऱ्या श्लोकापासून चालू होतं. अष्टम्यांच चतुर्दशा नवम्यां चैकचेतसा शोषण चैवक्त्या मम महात्म्य मुत्तमम. म्हणजे त्यामध्ये देवी सांगते की आपल्या हिंदू शास्त्रानुसार, आपल्या धर्मग्रंथानुसार त्यामध्ये आपण तारखेला महत्त्व देत नाही, आपण तिथ्यांना महत्त्व देत होतो. आपले वाढदिवस होते ते सुद्धा तिथीवर आधी साजरे केले जात होते. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 पक्ष आहेत, शुक्ल आणि कृष्ण आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये प्रतिपदा ते पौर्णिमा किंवा अमावस्या असे 2 पक्ष येतात. त्यामध्ये शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष दोन्ही पक्षातले चतुर्दशी, नवमी आणि अष्टमी या तिथीला जो कोणी माझं या महात्म्याचं श्रवण करतो किंवा पठण करतो या सर्व कामना मी पूर्ण करते. नशस्त्रा नलतो योगात कदाचित्सम भविष्यती. म्हणजे कुठल्याही शस्त्राची त्याला भीती नाही, कुठल्याही घातापासून त्याला भीती नाही, सर्व प्रकारचं अभय मी त्याला प्रदान करते असं देवी त्यामध्ये सांगते. परत तुम्ही सांगाल की गुरुजी याचा कुंडलीमध्ये पण काय फायदा होतो का आपल्या जन्मकुंडलीनुसार? तर शास्त्र असं सांगतं त्यामध्ये आहे की ज्या व्यक्तीला सध्या वर्तमानामध्ये राहूची महादशा चालू असेल, राहूचं समजा काही त्रास चालू असेल तर त्यांनी दैवी उपासना करावी. मग देवीच्या उपासनामध्ये हे नवचंडी यज्ञ सर्वात श्रेष्ठच आहे. परत त्यापुढे आहे तुमचं शनी खराब असेल तुमच्या पत्रिकेतला किंवा चंद्र मनाचा कारक आहे. मग ज्याचा चंद्र खराब आहे त्याला भीती वाटते, त्याचा आत्मविश्वास कमी असतो. मग या सर्व गोष्टी केल्याने ते देवीची कृपा अनुकंपा त्या व्यक्तीला प्राप्त होते. आणि त्या अध्यायामध्ये हे पण सांगितले बालग्रहाभिभूतानां बालानां शांतिकारकम संघात बेजन मैत्रीकरणम उत्तमम. म्हणजे आपल्या घरामधली जी लहान बाळं सुद्धा असतील त्यांनाही त्या देवीचं संरक्षण प्राप्त होतं. तुमच्या ग्रहांची कुठली पीडा असेल ती सुद्धा सर्व निघून जात असते असं ह्यामध्ये सांगितलं. परत तुम्ही अजून एक त्यामध्ये आहे की रक्षो भूत पिशाचानां पठना देवनाशनम. म्हणजे आपण या सृष्टीमध्ये वावरत असताना फक्त ही सृष्टी काय मनुष्याचीच आहे का? नाही. बरोबर. आपण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला अनुभवायला भेटते, त्याप्रमाणे निगेटिव्ह एनर्जी पण. मग तुम्ही बघता बघा काही माणसाला त्याला बाहेरचं लागलंय, अशा गोष्टी होतात, त्याला बाधा झालेली आहे. मग ह्या गोष्टी आहेत, नाही तुम्ही नकारू शकत नाही. मग तांत्रिक किंवा या विद्या उगाच आल्या असतील का? नाही, काही ना काही आहे ना. मग ह्या सर्व गोष्टींपासून पण रक्षा करणारी आपली देवी आहे. कारण की या सृष्टीमध्ये सर्व सृष्टी आहेत. आपण म्हणतो देव इथंच आहे आणि सगळं इथंच आहे, तर या सृष्टीमध्ये सगळ्या फक्त प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. आपण राहतो आपल्या एवढ्याच गोष्टी दिसत, दुसऱ्या गोष्टी दिसत नाही. पण ज्यावेळी तुम्ही योग अभ्यासामध्ये पुढे जाता तुम्हाला सगळं क्लिअर होत जात. मग ती ऋषीमुनींची ताकद, आपण म्हणतो हे ऋषी इथं बसताना सुद्धा वाराणसीला जाऊन यायचे. मग ती योग अभ्यासाने त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. पण अशा ज्या वाईट शक्ती आहेत ह्यांच्यापासून सुद्धा रक्षण करणारी आपली ही नवचंडीचा विधी आपल्याला करत असतो. तुम्ही म्हटलं गुरुजी कुठल्या राजाने मग ते यज्ञ वगैरे केले होते का? अहो त्या यज्ञाचं एवढं म्हणजे महत्त्व आहे की ही नवचंडी म्हणजे फक्त किरकोळ घरातलं झालं. पण ज्यावेळी एका युद्ध पातळी म्हणजे विश्वासाठी आपल्या भारताचं किंवा आपल्या राष्ट्राचं जर संरक्षण करायचं आहे तर त्या
त्यानुसार यज्ञ करावा लागतो. जसं बँकेमध्ये आपल्याला लोन घ्यायचं आहे, 1 लाखाचं लोन आहे, चला तुम्हाला एवढं सिव्हिल कोर तुमचा एवढं मॅटर करत नाही, एखादं काहीतरी ठेवून तुम्ही तिथून लोन घेऊ शकता. पण ज्यावेळी अब्जाधीश लोन घ्यायचा असेल त्यावेळी काय तुम्हाला किती क्रेडिट तिथं त्या ठिकाणी तयार करावं लागेल किंवा केवढी तयारी त्या ठिकाणी करावी लागेल. तसंच ज्यावेळी विश्व जिंकायचं आहे, आपल्या राष्ट्राची रक्षण करायचं आहे, मग त्या ठिकाणी किती प्रकारचे बलाढ्य समोरचे योद्धा येणार आहेत, लढाई होणार आहे, मग तिथं बळाची प्राप्ती लागणार आहे. मग नुसतं बळ नाही तर धान्य, पीक इत्यादी पण चांगल्या प्रकारचं झालं तर आपल्या सैन्याला खायला मिळेल आणि सैन्य लढू शकतील. त्यासाठी मग कोटीपाठ, सप्तशतीचे कोटीपाठ त्यावेळी करायला लागायचे. मग त्यानंतर कोटीचंडी, मग ते हवन विधान त्यानुसार मग केले जात होते. मग त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये लक्षचंडी ते अयुचंडीपर्यंत आपण सगळे सीमित आहोत. हा, आता जर आपण बघितलं तर हळूहळू हे कुठेतरी आपल्याला जे नवीन होणार, म्हणजे नवीन जे ज्योतिष घडणार आहेत किंवा जे नवीन वेदमूर्ती होणार आहेत, हे कुठेतरी लुप्त होत चाललेले आहेत आजकाल. ज्याप्रमाणे तुम्ही जे ते शिक्षण घेतलं, म्हणजे ती पाठशाळा झाली, बरोबर. आजच्या जर आपण जर आजच्या घडीवर जर बघायचा प्रयत्न केला तर आज प्रत्येकजण मुलगा आपला एक चांगल्या इंग्लिश मॅडम शाळेमध्ये आपला मुलगा शिकावा असं म्हणून आपण त्यांना पाठवत असतो. ते मुलगे ग्रॅज्युएशन करतात किंवा इंजिनिअरिंग करतात, त्यानंतर त्यांना जॉब वगैरे ह्याच्या अडचणी होतात. पण पहिलं आपले ज्या पाठशाळा असायच्या त्या पाठशाळामध्ये अनेक प्रकारचे शिक्षण असायचे, जसे की आपले डॉक्टर की त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वेदांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास असायचा किंवा शस्त्र विद्या असायची. परत अशा जे तुम्ही आपण पाठ वगैरे करता ह्या विद्या असायच्या. तर हे कुठेतरी लुप्त होत चाललंय असं तुम्हाला वाटतं? तुमचा एक प्रश्न आहे आवडला मला, चांगला आजचा प्रश्न आहे की गुरुजी आपणास पोरांना कुठं शाळेत टाकायचं म्हणलं की इंग्लिश मिडियम किंवा अशी चांगल्या शाळेत टाकू, पण आपल्या पोराला आपण विद्यालयामध्ये टाकू असं कधी कोणाच्या डोक्यात येत नाही किंवा त्यांना माहीत सुद्धा नसेल. आणि विद्यालय नाहीत असं नाही आहेत. आता काही लोकांचं युद्धपातळीवर काम चालू आहे की आपली ज्या लुप्त झालेल्या संस्कृती आहेत आपल्या. आता तुम्हाला एक जर मी प्रश्न विचारला की आपल्या हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ कुठले आहेत तर कोणी सांगू शकत नाही. हा, तुम्ही सांगाल, कोणी सांगाल गीता, कोणी सांगाल भगवद्गीता, कोणी सांगाल भागवत, रामायण, पण आपले जे मूळ ग्रंथ आहेत ते वेद आहेत. हा, आपले जे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता हे जे वेद आहे, आधी हा वेद हा एकच होता. मग महर्षी वेदव्यासाने लक्षात आलं की येणाऱ्या युगामध्ये लोकांची जी आयु आहे ती कमी असणार आहे. शतंजीवम शरदा म्हणजे 100 वर्षाची आयु लोकांना असणार आहे. एक वेदाचं अध्ययन परिपूर्ण करायला किमान 12 वर्ष लागतात. किती वर्ष? 12 वर्ष. मग नुसतं वेदांचं ज्यावेळी अध्ययन कराल तुम्ही, 4 वेदाचं अध्ययन करायचं म्हणलं किती आयु गेली तुमची? 12 48. म्हणजे तुमचं 48 वय सगळं ह्यामध्येच निघून गेलं. राहिलं किती वय? मग तुम्ही जगणार कसं? मग त्यासाठी वेदांचं विभाजन केलं गेलं. मग त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, मग यांचे उपवेद पण आहेत. मग एकाचा उपवेद आहे आयुर्वेद, धनुर्वेद, अशा विद्या बऱ्याच प्रकारच्या आहेत. हे जर शिकत गेलं की आपलं आयुष्य तर काय संपून जाईल, पण किमान त्या वेदांचं लुप्त होऊ नये त्यासाठी कोणी मग प्रत्येकाला शाखा दिल्या की ह्या म्हणजे विशिष्ट गोत्रांनी ह्या वेदाचं अध्ययन करायला पाहिजे. मग त्यामध्ये कुणी ऋग्वेदी होतात, कुणी यजुर्वेद येतात, कुणी यजुर्वेदाचं अध्ययन करतात. जसं मी यजुर्वेदाचं अध्ययन माझ्या पाठशाळेमध्ये केलेलं आहे. तर मग आता मी पाठशाळेत शिकत असताना मी एक अनुभव घेतला की जे गोविंदगिरीजी महाराज आहेत तर त्यांची ओळख करून देताना मी सांगतो ते आता राष्ट्रीय संत झालेले आहेत. त्यांचंही काम फार चांगलं आहे. म्हणजे आपल्या भारतीय शास्त्रांचं जतन करण्यासाठी त्यांचं युद्धपातळीवर काम चालू आहे. तर तुम्ही म्हणाल कोण? तर तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी आपल्या श्रीराम मंदिराचं उद्घाटन होतं किंवा सगळ्यांसाठी ते आपण प्राणप्रतिष्ठा होती ज्यावेळी रामांची, त्यावेळी मग नरेंद्र मोदींनी उपवास केलेला होता. मग उपवास त्यांनी त्यावेळी अयोध्यामध्ये सोडला होता. मग त्यावेळी जे चमच्याने त्यांना पाणी देऊन उपवास सोडला होता ते गोविंदगिरीजी महाराज आता राष्ट्रीय संत आहेत. तर त्यांनी एक संकल्प केला होता. ते आधी कथा करायचे, म्हणजे आधी भागवत कथा, त्यांचं जीवन जे आहे ते भागवत कथा वगैरे इत्यादी, त्यांचं अध्ययन पण फार भरपूर काशीमध्ये इत्यादी ठिकाणी झालेलं आहे. तर ते कथा करायचे, जो काय त्यातून अर्थ प्राप्त व्हायचा, त्यातून जे काही पैसे प्राप्त होते जे कुठे अनाथाश्रममध्ये, गोशाळेमध्ये दान करून टाकायचे. पण काही लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःचं ट्रस्ट तयार करा आणि त्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर करा. मग ते म्हटली मला या असल्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही, माझं आपलं ज्या ठिकाणी असं. मग ते आळंदीमध्ये, आणि ते गोविंदगिरीजी महाराज आपले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या असीम भक्ती त्यांना आहे, म्हणजे त्यांच्यावर फार श्रद्धा त्यांची संत ज्ञानेश्वर महाराजांवर आहे. तर
त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रार्थना केली आणि तिथे त्यांना एक संकल्प झाला की आपल्या आता भारतामध्ये सगळ्यात जास्त लुप्त होत आहे तर वेद संस्कृती आहे. तर तिथं त्यांनी त्यावेळी संकल्प केला की मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पाठशाळा उभारीन आणि त्या ठिकाणी आपल्या सर्व ब्राह्मण वर्गातली जी बटूक आहेत त्यांना या वेदध्यानाचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. बरं, आता असा एक प्रश्न पण पडतो की बाबा ब्राह्मणानेच वेद वाचावेत का? प्रश्न आहे ना. आताच्या पिढीला जात हा भाग भरपूर प्रचलनात आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये जातीला महत्व नव्हतं. आपल्या शास्त्रामध्ये वर्णाला महत्व होतं, धर्माला महत्व. वर्ण म्हणजे जात हा भाग वेगळा झाला. वर्ण म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बरं, ह्या चारही वर्णामध्ये प्रत्येकाकडे एक वेगळी पॉवर आहे. ब्राह्मण जो आहे तो विद्यामध्ये असे म्हणजे त्यात जेवढं भराल ते भरणारच नाही. क्षत्रिय हा सहनशीलता जास्त आहे, क्षत्रियामध्ये ताकद भरपूर आहे, त्यासाठी त्याला राज्य दिलेलं आहे. तुम्ही राज्य करणे, राज करणे, रक्षण करणे हे सगळं कार्य राजाकडे दिलेले आहेत. परत तुमचा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यकडे काय? बुद्धी चांगली असते व्यापाराची. मग त्याला व्यापार वर्ग सगळं कुणाकडे दिला? वैश्याकडे, किंवा व्यापार वर्ग सांभाळणे. आणि शूद्र म्हणजे टेक्निकल पॉवर जास्त असते, म्हणजे टेक्निकल इंजिनिअरिंग जे म्हणतो ती कामं त्यांच्याकडं चांगल्या प्रकारची पॉवर होती. मग असे प्रत्येकाला काम वाटून दिलेले होते. पण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यपर्यंत सगळ्यांना वेद मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर राम तर क्षत्रिय होते, त्यांनी वेदाचं अध्ययन केलंच होतं. पण आताच्या काळात गुरुजी का चालत नाही? कारण की तेवढं खानपान राहिलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं खानपान आहे. वेदाला तामसी गोष्टी चालत नाही, नॉनव्हेज चालत नाही. मग त्यासाठी ते ब्राह्मणापर्यंत ते लिमिट राहिल्या. पण ते पण का राहिल्या? तर ब्राह्मणाला फक्त जीविका चालण्याचे अधिकार आहे. म्हणजे वेद शिकणे आणि शिकवणे, यज्ञयाग करणे आणि करून घेणे. मग त्याच्यावरती जीविका चालवू शकतात. मग क्षत्रिय जर उद्या व्यापार, राज्य सोडून जर याज्ञिकी करायला लागलं तरी चालणार आहे का? मग राज्य कोणी सांभाळायचं? मग त्यासाठी त्या सगळ्या गोष्टी वाटून दिलेल्या होत्या. मग त्यासाठी आता सध्या तर गोविंदगिरीजी काय करतात? जे येणारे भक्त किंवा जे इच्छुक आहेत मग त्यांना गीता इत्यादी ज्ञान आम्ही देत आहे. मी सुद्धा आता आमच्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी मी आता कार्यरत आहे, पुजारीच्या ठिकाणी, मी त्यामध्ये सुद्धा पोरांना आता गीता इत्यादी शिकवतो. मग त्या गोविंदगिरीजी महाराजांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पाठशाळा उभारण्याचा संकल्प 1999च्या दरम्यान केला होता. आत्ता एकूण त्यांच्या 45 पाठशाळा आहेत. किती पाठशाळा आहेत? 45. मणिपूर सारख्या ठिकाणी सुद्धा पाठशाळा झालेली आहे, जिथे दिवसा माणूस व्यवस्थित फिरू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा आपल्या वेदांचं अध्ययन त्या ठिकाणी ब्राह्मण घेत आहेत किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत. म्हणजे असं त्यांचं कार्य आहे. आणि त्याच पाठशाळेमध्ये सुरतमध्ये माझं अध्ययन झालं आणि त्या ठिकाणी 8 ते 12 वर्षाच्या आतील मुलं त्या ठिकाणी घेतले जातात, म्हणजे लहान वयामध्येच. कारण की वळण हे लहान वयामध्ये लागतं, मोठ्यापणी वळण लागत नाही. कारण की मनुष्यामध्ये समजायला लागतं, त्यामुळे राग येतो. 15-16 वर्षी आता जर आपण मारलं तर मुलं उलटी काठे घेऊन गुरूंच्या मागे येतात. पण लहानपणापासून त्या गोष्टी सगळं शिकवल्या जातात. मग त्या ठिकाणी तुम्हाला वेदांचं अध्ययन दिलं जातं. मग सकाळी 4 वाजल्यापासून सगळी दिनचर्या असते, संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत. मग त्यामध्ये स्वतःचे कपडे आपण स्वतः धुवायचे असतात किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे स्वतः कराव्या लागतात. त्यामुळे माणसाला आयुष्याचं मर्म कळतो. नाही, त्या गोष्टींकडे आपण नंतर वळू. मुळात आपला जो विषय होता तो विषय होता नवचंडी याग. तर आपण त्याच्याकडे येऊ जरा. जर ते नवचंडी यागमध्ये जे श्लोक दिलेले आहेत, की जे पाठ दिलेले आहेत, तर त्या प्रत्येक पाठाचं असं विशिष्ट महत्व आहे का? त्या प्रत्येक श्लोकाचं असं विशिष्ट महत्व आहे का त्याच्यामध्ये? हां, तर त्यामध्ये आपल्या जशा मनोकामना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. आता काही वेळी आपली समजा वास्तू बाधित आहे, आपल्या या वास्तूमध्ये आपल्याला नकारात्मक गोष्टी जाणवतात. मग आपण म्हणतो गुरुजी ह्या वास्तूमध्ये मला एकदम भकास वाटतंय किंवा इथं मन लागत नाही. काही पॅरानॉर्मल म्हणजे थोडं अशा गोष्टी आहेत, नकारात्मक वाईब्स आहेत, त्या जाणवतात. मग तो वास्तुदोष घालवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये एक श्लोक आहे, सर्वा बाधा बिनमुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत प्रसादेन भविष्यतीनं संशय. या श्लोकाचा तुम्ही संपुट लावून जर तो पाठ केला, हवन केलं, तर त्या बाधासुद्धा त्या ठिकाणी बाहेर पडतात. मग तसंच लक्ष्मीकारक आहे. कुणाला रोगाची जर बाधा झाली असेल, तर आता कोरोना होऊन गेला, त्या कोरोनामध्ये आम्ही सर्व गुरुजींनी एक कार्य म्हणून आपल्याकडून, मग त्यामध्ये एक श्लोक आहे, रोगान शेषा न पहुंस्तुष्टा रुष्टा तु कामान सकलान भिष्टान त्वामाशितानान विपन्नरानान त्वामाया श्रेयात श्रेताम प्रेंती. ह्या श्लोकाचा आम्ही पाठ त्यामध्ये जास्त केला होता, कारण की या विश्वामध्ये जी पसरलेली जी रोग आहेत ते सर्वता नष्ट व्हावी असा सुद्धा त्या सप्तशती ग्रंथामध्ये श्लोक आहे. मग असं पठण इत्यादी करून त्यामध्ये शेवटी देवीला बली सुद्धा दिला जातो, कुष्मांड बली. आपण बघतो आता बऱ्याच ठिकाणी बली दिला जातो. आता आधी नरबली होता,
किंवा पशुबली होता. पण त्यावेळी काय होतं की त्या ऋषीमुनींच्या मंत्रामध्ये ताकद होती किंवा तो जो बली होता तो स्वतःहून प्रकट व्हायचा की मला ह्या देवासमोर तुम्ही अर्पण करा. म्हणजे एक ऐकण्यात पण गोष्ट असा यायची की जेव्हा बळी द्यायचा आधी एक पूर्णाहुती दिली जायची, त्या पूर्णाहुतीमधून तो बळी यायचा आणि त्यालाच हे करून दिला जायचा. नाही असं नाही आहे. बली हा म्हणजे तिथं समजा ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे तर एखाद्याची मनातून एक इच्छा होती ना मी या ठिकाणी जाऊन दान करतो, मग असा एखादा व्यक्ती यायचा की ते मला या ठिकाणी अर्पण व्हायचं या देवासमोर या देवीसमोर. तर बली हा प्रधान जास्तीत जास्त देवीलाच आहे प्रिय. मग बली हा का दिला जातो कारण की देवीचा जो यज्ञ जो युद्ध झाला होता तो आपण किती दिवसाचा मगाशी तुम्हाला सांगितलं 9 दिवस, पण तो मूळ निर्णायक युद्ध 9 दिवसाचा होता. पण युद्ध किती दिवस चाललं माहित आहे का? 5 वर्ष सहस्राणी बाहू प्रहरण विभू 5000 वर्ष देवी लढत होती. किती वर्ष? 5000 वर्ष. आजच्या लोकांमध्ये पेशन्स नाहीत. सासू काय बोलले की लगेच तिथल्या तिथं वाद तयार होऊन जातात. पण आपली देवी आपल्या पोरांसाठी या विश्वासाठी 5000 वर्ष लढत होती. मग लढत असताना ते दिवसभर युद्ध चालू आहे ना. मग अशामध्ये जो रक्तबीज नावाचा दैत्य होता, मग त्याचं तो दैत्य असा होता की त्याचं रक्त जर सांडलं की लगेच दुसरा दैत्य उत्पन्न व्हायचा. मग त्यासाठी मग देवीने काय केलं की स्वतःचे विविध रूप तयार केले. मग त्यामध्ये छिन्नमस्ता नावाचं एक देवीचं रूप आहे. त्यामध्ये मग ती काय करते की प्रत्येक हा तयार झालेला जो दैत्य आहे त्याचं रक्त ती पिते, म्हणजे देवीचं ते स्वरूप ते पितंय. असे बरेच प्रकारचे देवीचे रूप प्रगट झाले. मग ते पिऊन पिऊन देवीला त्या रक्ताचं आपण म्हणतो की नाही जसं थोडंसं शांत, म्हणजे ते सगळं तामसी प्रकार देवीच्या याच्यामध्ये घुसला. मग ते सगळं नष्ट होण्यासाठी कारण देवीला एक शांतता प्राप्त होण्यासाठी मग तो बलीचा भाग तयार झाला. पण त्यावेळी तो बली स्वतःहून त्या ठिकाणी समोर उपस्थित होता की माझा बली त्या ठिकाणी द्या. मग त्या देवीच्या ताकदीने मंत्राच्या ताकदीने तो परत जिवंत व्हायचा. त्यामुळे तो बळी द्यायला दोष नव्हता. पण आज आपण काय करतो, एखादं ओढून आणतो प्राणी त्याचा बली, तो हे वर्ज्य आहे, सर्वत्र वर्ज्य नाही चालेल. हे शास्त्रामध्ये ह्याला कुठेही उल्लेख नाही की तुम्ही आणून त्याचा जबरदस्ती बोलले, कारण की तो पण जीव एक आत्मा आहे. तुम्ही जबरदस्ती कसं त्या व्यक्तीवर प्रमाणे आपण आईकडे मागणं मागतो की बाबा मला सुख शांती लाभावी, ते लाभण्यासाठी जर आपण एखादा बळी देत असेल किंवा एका प्राण्याची हत्या करत असेल, तो तर कोणाचा तरी मुलगाच आहे किंवा तो पण काय तर प्राणी आहे, आत्माच आहे, प्राणीचा आहे, त्याला पण भावना आहेत, त्याचा पण जीव आहे. तर तो बळी पण वर्ज्य आहे. म्हणजे कुठेही शास्त्रामध्ये त्याचं प्रमाण नाही किंवा उल्लेख नाहीये की द्यायला पाहिजे. सात्विक जीवनामध्ये तांत्रिक भाग वेगळा झाला, पण त्याला पण थोडा अभ्यास वगैरे आपण त्याकडे वळवायला नको. पण आता बली तर द्यायचाच आहे, देवीला द्यायलाच पाहिजे. मग तिथे बली कुठला द्यायचा, तर आम्ही कुठला देतो, कुष्मांड बली देतो, जो आपण कोळा घराच्या बाहेर बांधत असतो. मग तो काय द्यायचा, कारण की असं सांगतं कुष्मांड जो आहे तो इतर दिवशी जर आपण खाल्ला तर मांस खाल्ल्याचं पातक लागतं. मांस ते जर खाल्लं तर असं मांस खाल्लं ह्याचं पातक लागतं. मग ते जर कुष्मांड नवमी एका वर्षातून येते आपल्या इथे, कुष्मांड नवमी त्या दिवशी जर खाल्लं त्याचा दोष नाहीये. मग आपण काय करतो, तो कुष्मांड बळीसमोर ठेवतो, त्यावर हात ठेवतो आणि एका बलीचं आवाहन त्यावरती करतो की कारण की जेणेकरून ह्याचा जर बली दिला तर देवीला त्याची प्रसन्नता प्राप्त होईल. मग त्या अभिमंत्रित करून त्याचा बली त्या ठिकाणी देवीला दिला जातो, जेणेकरून बली पण देऊन होतून कुठल्याही जीवाची हत्या त्या ठिकाणी होत नाही. आणि ते झालं की आपल्या 9 कुमारिकांचं पूजन त्या नवचंडी यज्ञामध्ये सांगितलंय. कारण की आपल्या 9 प्रकारच्या देवी आहेत. प्रथमम शैलपुत्रीच्या, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कुष्मांडेती, चतुर्थकम पंचमम स्कंदमाते, षष्टम कात्यायनीच, सप्तमम कालरात्री, महागौरीती, अष्टमम अशा नवदुर्गा आहेत. त्या नवदुर्गांचं पूजन त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पण तुम्ही बघा आपल्या शास्त्रामध्ये ह्या नवदुर्गेचं पूजन ही ज्या आहेत त्या 8 वर्षाच्या आतील कुमारिका सांगितल्यात. किती वर्षाच्या आतील? 8 वर्षाच्या आतील ज्या आहेत त्या सगळं गौरी स्वरूप आहेत, त्यांचं पूजन त्या ठिकाणी सांगितले. म्हणजे मनुष्य जर या हिंदू संस्कृतीने जर जोडून राहिलं तर त्याच्याकडून वाईट गोष्टी कुठल्या घडणार नाहीत. आपोआपच त्याच्या प्रत्येक स्त्रीमध्ये मातृभाव निर्माण होईल. कारण की ही माझी देवी आहे. आज आपण समाजात बघितलं तर बलात्कार वगैरे ह्या भरपूर गोष्टी होत असतात. आणि आपण जर ह्या समाजामध्ये पाहिलं तर कुमारिका मुलांचं जर पूजन केलं असतं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला कुठेतरी मातृता दिसत असते. हा चांगला एकदम तुम्ही म्हणजे तुम्ही जर आपल्या संस्कृती जोडून राहिला की तुम्हाला या गोष्टींचं शिक्षण मिळतं ना, की बाबा कुठलं काही वाईट आहे आणि काही चांगलं आहे. तर आणि देवाने केली प्रत्येकाला ही बुद्धी दिली की काही वाईट आहे आणि काही चांगलं आहे. पण तो राहतो अशा ठिकाणी की त्याला दुसरं काही सुचतच नाही. पण तुम्ही जर या ठिकाणी जोडत गेला, बरं
सगळेजण काय यज्ञ करू शकत नाही, कारण की तेवढं अर्थ पैसे पण त्या ठिकाणी खर्च होत असतात. पण समजा तुमच्या घरामध्ये चालू तर आजूबाजूचे 4 लोक त्या ठिकाणी येणार आहेत, मग त्याचं फलित त्यांना मिळतच ना. जसं आपण आंब्याचं झाड लावलं, आंबा काय तो एक घराचा एकच माणूस थोडी खातो, सर्वच खातात, सर्वच हा म्हणजे कुठे ना अंश रूपाने त्यांचा लाभ त्या ठिकाणी त्या माणसाला होत असतो. मग अशाने काय होतं की तेही शिक्षण आपल्या येणाऱ्या पिढीला प्राप्त होतं. आणि त्या एका प्रत्येक स्त्रीमध्ये मातृभाव आपल्याला पाहिजेच, आणि नारी शक्तीशिवाय तर आपण तो काहीच नाही आहे. बरोबर. आज मी तुम्हाला सांगितलं युद्ध कोणी केलं, देवीने केलं, ती पण एक शक्तीच होती ना. आणि देवीची उत्पत्ती कुठून झाली तुम्हाला माहिती आहे का? ही दुर्गा सप्तशती आपण म्हणतोय, नवचंडी म्हणतोय, मग तिची तिचीच का स्तुती करावी आपण? तिची उत्पत्ती कुठून झाली? मग ज्यावेळी तो राक्षस जो होता तो कुठल्याही देवाला ऐकत नव्हता युद्धामध्ये, मग सगळ्या देवतेंनी, इंद्र असेल, शिवा असेल, विष्णू असेल, प्रत्येकातून एक शक्ती निर्माण झाली, एक प्रकाश, आणि सगळ्यांचा प्रकाश एकत्र येऊन देवीचं, दुर्गादेवीचं अवतरण झालं. मग त्या देवीमध्ये इंद्राने तिची काही ताकद असेल ती दिली, शिवांकडची जी ताकद आहे त्यांनी दिली, मग त्या देवीचं अवतरण झालं. मग त्या देवीची उपासना तेव्हापासून आपण करतोय. असं त्या नवचंडीचा सगळा विधान आहे. आणि मी पण एक कथा ऐकलेली आहे की जेव्हा देवीची उत्पत्ती झाली, म्हणजे दुर्गा मातेची उत्पत्ती झाली, त्या उत्पत्तीनंतर आपण बघतो की आपण जेव्हा भगवान शंकराचं जेव्हा स्वरूप बघतो तेव्हा त्यांच्या हातामध्ये फक्त आपल्याला त्रिशूळ दिसतो, किंवा आपण जसं विष्णूंचा अवतार पाहिला तर त्यांच्या हातामध्ये चक्र आहे, ब्रह्मदेवतेचं जर पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये कमंडल आहे. तर जेव्हा दुर्गा माता प्रकट झाली तेव्हा त्या दुर्गा मातेने सगळ्या देवतांचे शस्त्र धारण केले, म्हणजे एवढी शक्ती तिच्यामध्ये तयार झालेली होती. म्हणजे सगळ्यांची शक्ती एक ठिकाणी येऊन त्या शक्तीची उत्पत्ती झाली आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन फार चांगलं झालं यामध्ये. म्हणजे त्यांच्याकडे शंकराचं त्रिशूळ आहे, ब्रह्मांचं कमंडलू आहे, विष्णूंचं सुदर्शन चक्र आहे, मग अष्टादशभुजा आपण म्हणतो तिला. किती 18 हात तिला आहेत अशा. आणि ह्या 18 हातली देवी तुम्हाला कुठे दिसेल माहिती आहे का? वणीगडावर जर गेला तर सप्तशृंगी अष्टादशभुजा. बरोबर. मग असं. आणि आपला नवचंडीचा पण भाग तिथे जोडला जातो. त्या वणीगडावरती त्याच्या समोरच्या साईडला मार्कंडेय पर्वत आहे. कुठला पर्वत आहे? मार्कंडेय पर्वत आहे. तुम्ही जावा, फार मस्त ठिकाण आहे ते. आणि जर देवीला बघितलं, देवी थोडी अशी तिरकी आहे, तिचा एक जो कान आहे असा इथं हात लावलेला आहे. असं म्हटलं जातं ज्यावेळी मार्कंडेय ऋषी त्या सप्तशतीचं ग्रंथ लिखाण करत होते, देवीला ती स्तुती एवढी आवडली की त्याची कान लावून ती स्तुती अजून ऐकते आहे अजून. कारण की मार्कंड ऋषी हे चिरंजीवी सांगितलेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तेते चिरंजीविनः. असं ते मार्कंडेय ऋषी जे आहेत ते सुद्धा चिरंजीवांमध्ये येतात, सप्तऋषींमध्ये येतात. त्यासाठी ती स्तुती ऐकायला ती फार देवी म्हणजे फार आनंदित होते देवी ती स्तुती ऐकून. आणि देवांना सर्व आपल्या भक्तांना सर्व ती आशीर्वाद प्रदान करते. असं त्याचे नवचंडीचं विधी हे सर्वात जास्त महत्त्वाचा सांगितलं आपल्या शास्त्रानुसार. आणि जर मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर तो विधी सगळ्यात चांगला आहे. जे नवचंडी याग असतात त्या यागच्या स्वरूपामध्ये आपण त्याच्यामध्ये आहुती देत असतो, किंवा आपण पूर्णाहुती देत असतो. त्या झाल्यानंतर आपण आरती घेतो. तर पूर्णाहुतीबद्दल आणि आहुतीबद्दल थोडंसं सांगाल? पूर्णाहुती, आता आहुती जो विषय येतो तर आहुती देताना त्या आहुतीचं प्रमाण आहे. काय आहे? प्रमाण आहे. आता तुम्ही समजा नवग्रहांचं जप करता तर शनीचा जप 23,000 सांगितला आहे. मग हवन करताना हवन किती करायचं? 10% हवन सांगितलं. 23,000चं 10% किती होतं? 2300. मग 2300 वेळा आहुती द्यायची असते. तसं नवचंडीचं हवन करत असताना त्यामध्ये 700 श्लोक आहेत, आपण 9 वेळा पाठ करतो नवचंडीमुळे. आणि एका पाठाचं हवन करतो, म्हणजे 9 वेळा पाठ झालं, मग 1% त्याचं दशांश झालं. मग त्याचं हवन करत असताना त्यामध्ये देवीला प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी हवन करायला सांगितले. मग देवीचं सप्तशती तुम्ही जर प्राकृत जरी वाचली तर त्यामध्ये देवीच्या आधी कवच येतात आणि शेवटी रहस्य येतात. 13 अध्याय सोडून त्यामध्ये उल्लेख असा आला आहे की देवीला जे प्रिय आहे तर पायसम तिल सर्पिषा. पायस म्हणजे काय? जी खीर असते ती खीर, त्यासोबत तिळ आणि तूप, ह्या 3 गोष्टी एकत्र केलं की आहुती द्यायची असते. त्याला पायसन तिल सर्पिषा, असं सर्पिषाचा अर्थ संस्कृतमध्ये तूप होतो. अशा 3 गोष्टीची आहुती सांगितलेली आहे. मग त्या आहुतीमध्ये विशेष आहुत्या पण आहेत. त्यामध्ये मध आहे, डाळिंब आहे, ऊस आहे, बांगड्या आहेत, अशा विविध प्रकारचे देवीला आवडणाऱ्या औषधी पण आहेत. त्याचं हवन त्या ठिकाणी केलं जातं. मग
हे झालं सप्तशतीमध्ये देवीचा हवन. पण त्या देवीच्या अंगभूत बाकीचे सुद्धा मंडल देवता असतात. आता मुख्यमंत्र्यांकडे जायचं डायरेक्ट जाता येत नाही, आधी बाकीचे PA BA किंवा जे कोण असते त्यांना भेटावं लागतं. तसं मग गणपतीचं पण पूजन त्यामध्ये करतो, मातृकेचं पूजन. मग त्या ठिकाणी वास्तुपूजन, वास्तू, 64 योगिनी, क्षेत्रपाल, भैरव, नवग्रह आणि महादेव ह्या सगळ्यांचं पूजन करून ते देवीकडे आपल्याला जायचं असतं. मग देवीची पण स्थापना त्या सर्वतो भद्रमंडलावर होते. हे आता आपल्या समोर सगळ्या गोष्टी नाहीत, तुम्हाला ते सगळं व्यवस्थित मी सांगितलं असतं. पण एक थोडक्यात तुम्हाला सांगतो, त्या आसनावर देवीला बसवतो आणि या देवीचं हवन करत असताना या बाकीच्या देवतेंचं पण हवन त्या ठिकाणी आपण करतो. ह्या सगळ्यांचं हवन झालं की उत्तरांग असतं. काय असतं? त्याला आपण बलिदान इत्यादी म्हणतो. म्हणजे जसं आपण देवीला कुष्मांड बली दिला, बाकीच्या देवतांना बली लागत नाही, तर आपण जसं आपण तुम्ही बघता उतारा ठेवता वास्तुशांतीमध्ये, भात ठेवतो, त्यावर दिवा ठेवतो, ओवाळून तो आपण चौकामध्ये वगैरे ठेवायला लावतो, तसं देवतेंचे बलिदान असतात. भात, त्यावरती आपण काळे उडीद टाकतो, थोडा गुलाल टाकतो आणि दिवा लावतो कणकीचा. त्यामुळं त्या सर्व देवतेंचं बलिदान होतं. मग बलिदान झालं की त्या सर्व देवतेंना पूर्णाहुती देतो. काय देतो आपण? पूर्णाहुती. आणि नैवेद्य म्हणून आपल्या घरातला जो महानैवेद्य असतो, देवीचा यज्ञ असेल तर खीर बनवतो आपण. देवीची आवडती गव्हाची खीर असते, मग ती आपण देवीला लावतो. गणपती असेल तर मोदकाचा नैवेद्य दाखवतो, मोदकाची आहुती आपण त्या ठिकाणी देतो. मग या सगळ्या देवतेंचं बलिदान, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण शेवटी त्यांना आरती करतो. एक आपल्यामध्ये आरतीचा एक भाग आहे. शास्त्रामध्ये आरतीला कुठला म्हणजे हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये आरतीचा उल्लेख नाहीये, फक्त मंत्र आणि तिला ओवाळायचा आहे त्या देवतेनं त्या पद्धतीनं, असं तो आरतीचा भाग आहे. आणि म्हणजे थोडक्यात स्तुतीच आपण करतो स्तुती, मग कारण की आपल्याला त्यामध्ये भाव आपल्याला यावा देवतेच्या आरती करताना, त्यामुळे मंत्राद्वारे नुसती आरती सांगितलेली. पण आपण आरती करताना ज्यावेळी देवतेचा आता सुख करता दुःख हरता, म्हणजे तू सुखाचा कारक आहे, दुःखाचा हरण करणार आहे, त्यासाठी तुझी आरती करत आहे, असा मनामध्ये आपोआप आपल्याला भाव येतात. त्यासाठी आपण आरती ही म्हणत असतो. मग आरती झाली की त्या देवतेंचं परत विसर्जन असतं. पाहुणे बोलवले आणि ठेवलं, जेवण दिलं आणि परत त्यांना विचारलं नाही तर असं चालत नाही. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस त्यांची सेवा करावी लागते. तसं तुम्ही आता देवतेंना बोलवलं यज्ञासाठी, सकाळपासून या सगळा आपला प्रकार चालू आहे तो संध्याकाळपर्यंत. मग आता काही रोज काय तुम्ही चालू ठेवणार आहे का? तुम्हाला जमणार आहे का? नाही, कारण बाकीचं पण जीवन आहे आपलं, ते पण बघायचं आहे, बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत. तर त्या देवतेंना परत विसर्जन करावं लागतं. मग त्या देवतेंना परत सांगावं लागतं की आमचा यज्ञ परिपूर्ण झालाय, तुम्हाला यज्ञासाठी आम्ही बोलवलं होतं, तर तुम्ही आता तुमच्या स्वस्थानी परत निघून जावं. भविष्यामध्ये ज्यावेळी मी यज्ञ या घरामध्ये शुभ कार्य करेन त्यावेळी तुम्हाला परत बोलीन, पण तुम्ही आता स्वस्थानी निघून जावा. त्यासाठी आपण त्या देवतेंचं परत विसर्जन करतो. पण ही आहुती टाकताना आपण ही आहुती कशात देतो? अग्नीमध्ये देतो. पण अग्नी पण बरेच प्रकारचे तुम्हाला माहिती आहेत का? बरेच प्रकारचे अग्नी आहेत. बरं, स्मशानामध्ये पण काय असतं? अग्नी असतो. हवनात, लग्नामध्ये ज्यावेळी विधी करतो त्यावेळी काय असतं? तो पण एक अग्नीच असतो. परत तुमच्या वास्तुशांतीला अग्नी असतो. पण हे अग्नीचे पण प्रकार आहेत. आपला अग्नी काय सांगितलं शास्त्रानुसार? अग्निदूतम पुरोदधे, म्हणजे अग्नी हा देवतेंचा दूत सांगितलेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळी नैवेद्य दाखवतो तो आपण एक भावाने नैवेद्य दाखवतो. देवता काय खरंच खातात का नैवेद्य देऊन? ताटातलं काय गायब होतं का? काहीच होत नाही, सगळं तसंच आहे. पण देवता खातात कधी? आपल्या भावनेनं खातात. ते आपल्या श्रद्धेने वायू रूपाने ते ग्रहण करतात. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत: प्राण, अपान, व्यान आणि उदान. आपल्या शरीरामधलं काय गेल्यावर आपण मृत होतो? प्राणवायू गेल्यावर. हा, तसं आपल्या पोटामध्ये पण एक अग्नी आहे ज्यावेळी आपण जिवंत आहे. मग ह्या गोष्टी आपण ज्यावेळी नैवेद्य दाखवतो मग आपण काय म्हणतो? प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, म्हणजे वायू रूपाने तुम्ही हा सगळा नैवेद्य ग्रहण करा. पण हवन का करतो आपण? आहुती का देतो? तर आमचे गुरुजी आहे, मी त्यांचं भाषण म्हणजे प्रवचन ऐकतो तर ते सांगतात, हवन करणे म्हणजे हवन करणे. नुसतं आपण देवाकडे हे दे ते दे हे दे मागत असतो. मग त्यासाठी हवन करतात की आपल्याला सर्व गोष्टींची पूर्तता व्हावी. पण मनातला जो अहंकार आहे, हे पाहिजे ते पाहिजे, असे नष्ट होण्यासाठी हवन माणसानं करावं. आणि आहुती देताना आपण त्यामध्ये देत असताना त्या अग्नीचं आधी आवाहन करतो. मग जो स्मशानामध्ये अग्नी आहे तो कुठल्या नावाचा आहे? तर तो क्रव्याद नावाचा अग्नी आहे. म्हणजे अग्निस्थापना केली जाते यज्ञामध्ये, त्याच्या आधी क्रव्याद नावाचा अग्नी आधी बाहेर काढावा लागतो, नंतर अग्नीची स्थापना आतमध्ये होते. तो क्रव्याद अग्नी म्हणजे तो अग्नी, वाईट जो अग्नी तो नष्ट झाला आणि चांगल्या यज्ञाची आहुती आपण या ठिकाणी देतो. आणि आहुती देताना तुम्ही काय म्हणता? अग्नीय स्वाहा. स्वाहा शेवटी काय म्हणता?
स्वाहा ही अग्नीची पत्नी आहे. स्वाहा कोण आहे? पत्नी, अग्नीची पत्नी आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्वाहा म्हणता त्यावेळी तो अग्नी ती आहुती ग्रहण करतो आणि देवतेपर्यंत पोहोचवतो. मग लोकांचे प्रश्न म्हणलं जातं ती स्वधा हे पितृकर्माला म्हटलं जातं. बरोबर. मग ज्यावेळी पितृकर्म असेल त्यावेळी स्वधा नावाची पत्नी आहे आणि ज्यावेळी स्वाहा आहे त्यावेळी ती अग्नीची पत्नी ही स्वाहा आहे. म्हणजे आपण देवतेंच्या हवन करत असतो त्यामध्ये स्वाहा आणि स्वधा हे दोन प्रकारे आपण हवन करतो. दोन प्रकार करतो. बरोबर. मग त्यामध्ये मग परत आहुती देताना मग लोकांचा असा प्रश्न पडतो, गुरुजी एवढं तूप आपण त्यामध्ये जाळतोय, नवचंडी यज्ञामध्ये 5 किलो तूप लागतं. किती लागतं? 5 किलो. चेष्टा नाही. आता 550-700 रुपये आणि जर गाईचं घेतलं तर 2500 रुपये किलो आहे. प्युअर गाईचं जर घेतलं तर मग किती झाले? 5 किलो तुपाचे तुम्ही बघा 15,000 रुपये जवळजवळ झाले. हा, मग एखाद्या आणि 3 प्रकारचे माणसं आहेत ना या जगामध्ये, कर्मवादी, धर्मवादी आणि विज्ञानवादी. बरोबर. मग ते लोक आम्ही नवचंडीला जातो त्यावेळी आता विद्यार्थी जसं तुम्ही म्हणलास इंग्लिश मिडियममध्ये आमची पोरं शिकायला आहेत, मग अशी पोरं पण येतात ना. मग त्यांना आम्ही चुकीचं म्हणत नाही त्यांच्या आलेले प्रश्न, आम्ही म्हणतो हे प्रश्न उलट चांगले आहेत. बरोबर. त्यांना कळलं पाहिजे नक्की हे काय चाललंय. मग ते म्हणतात गुरुजी तूपच का जाळता, एवढं तिळच का जाळता तुम्ही, हे जाळलंच पाहिजे का, हे एखाद्याला दान केलं तर चालत नाही का, असे प्रश्न पोरांचे असतात. मग आम्ही त्यांना प्रश्न केला, तुम्ही म्हणता की हे गुरुजी देवता खरंच खातात का? आम्ही त्यांना प्रश्न करतो की आपली समुद्रातलं जे पाणी आहे, नदीतलं पाणी, ते बाष्पक्रियेने वर जातं, त्याचं ढगं तयार होतं आणि पाणी पडतं. विज्ञान तर हे मानतं किंवा विज्ञान, पण हे सिद्ध झालंय का? सिद्ध करू शकतं का कोणी? कोणीच करू शकत नाही. पण ते सिद्ध झालं म्हणजे ते आहे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी ते कुठल्या कुठल्या गोष्टीने ते पाहिलं असेल तर ती घटना तशीच घडते, पण कोणी ती बघू शकत नाही, पण ती घटना घडते. म्हणजे थोडक्यात ती घटना घडते पण दिसत नाही, पण ती अनुभवाला येते, पाऊस पडतो. तसं यज्ञामध्ये ज्या आहुती आहेत त्या विद्युत वेगाने देवांपर्यंत जातात. पण मी सांगितल्यापर्यंत तो अग्नी त्या मंत्राने व्यवस्थित प्रतिष्ठित झाला पाहिजे, त्या दूताला कळलं पाहिजे. म्हणजे आता पुण्यातला पोस्टमन तर त्याला सांगितलं तर हा पुण्यातला पोस्टमन आहे. तसं आहुत देताना जेव्हा शतमंगल नावाचा अग्नी, ज्या देवीचा यज्ञ आहे त्या ठिकाणी शतमंगल नावाचा, वास्तू आहे तर बलवर्धन, ज्यावेळी लग्नातल्या योजक नावाचा अग्नी आहे. म्हणजे त्या दूताला माहिती आपल्याला कुठल्या कुठल्या देवांपर्यंत जायचं आहे. हा, मग आता लोक काही सगळं सोडून काय पण करतात. मग त्यालाही अर्थ, ज्या गोष्टी करतो त्याला आपल्याला जाणीवपूर्वक करायला पाहिजे. मग ते विज्ञानवादी पोरं आम्हाला विचारतात की आम्ही त्यांना मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सगळं जाळलंच पाहिजे का? तर आम्ही त्यांना सांगतो की आपल्या शास्त्रानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर ज्या गोष्टी त्या होमात टाकल्या जातात त्या किती फायद्याच्या आहेत, हे सगळं विज्ञानच आहे. मिरच्या जाळल्या असत्या आम्ही जर जाळायचं असतं तर 5 किलो जर मिरच्या जाळल्या त्याचं काय होईल? 5 किलोमीटर पण ठसका जाईल, नुसतं तुमच्या घरात नाही, 5 किलोमीटर. मग ते तर जाळत नाहीये ना. मग ऋषीमुनींनी जे दिले ते उगच दिलेलं नाहीये. बरोबर. आज मग त्यामध्ये आपण काय जाळतो? तूप गाईचं जाळतो, परत गाईचे शेणकुटं असतात, परत समिधा असतात. समिधा मोठ्या मोठ्या नसतात, जर शास्त्रात जर बघितलं तर ज्या पडलेल्या समिधा असतात छोट्या छोट्या, मग त्या उंबर, आंबा, ज्या औषधी समिधी आहेत त्या आपण त्यामध्ये जाळतो. त्यामुळे सकारात्मक सगळीकडे ऊर्जाचा प्रसाव सगळ्याकडे होत असतो. मग या सगळ्या गोष्टी विज्ञानालाच अनुरूप आहेत, आपण चुकीचं ह्यामध्ये काही करत नाही. मग त्या विज्ञानवादीने आम्हाला सांगावं की मन मानतं का? वैज्ञानिक लोक मन मानतात आहेत की? मनोवैज्ञानिक आपण उगाच आहेत का डॉक्टर मनोवैज्ञानिक? मग त्यांनी सांगावं मन कुठं आहे? आम्ही विचारतो मन कुठं आहे? ते म्हणतील, आम्ही म्हणतो गुडघ्यात आहे मन. दाखवा कुठं ऑपरेशन करून. नाही, ते नाही सांगू शकत, त्यांनाही त्या गोष्टी माहीत नाहीत. बरं, ते बुद्धी मानतात का? वैज्ञानिक मानतात. बरोबर. कुठं आहे बुद्धी? दाखवा. ते म्हणतील डोक्यात. म्हणतात पोरं, त्यांनाही प्रश्न पडतो हे कसं काय? मग त्यांना कुठं वाटतं आपण कुठे तर अजून पुढं, म्हणजे आपले शिक्षण कुठे ना कुठे म्हणजे कमी आहे आपल्या धर्मशास्त्राच्या ऋषीमुनींच्या अनुसार. मग परत आम्ही म्हणतो आत्मा शरीरातून काय गेलं की माणूस मरतो, आत्मा गेल्यावर डॉक्टर पण सांगतात आता आत्मा म्हणजे हे झालेला आहे. मग तो आत्मा कुठं आहे? त्याचबरोबर गुडघ्यात आहे, पायात आहे, अंगठ्यात आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आपण ते सिद्ध करू शकत नाही. तसं या देवतेंना आपण ज्यावेळी तुम्ही आहुती इत्यादी देतात ह्या गोष्टी देवतेपर्यंत पोहोचतात. हे फक्त तुम्हाला दिसत नाही पण अनुभवामध्ये तुम्हाला 100% या येतात. आता हे जे तुम्ही म्हणलं गुरुजी ह्या कोटीचंडी नवचंडी हे कोणी केलं त्याचं फलित त्यांना बघायला मिळाले का? आम्ही बऱ्याच ठिकाणी यज्ञाला जातो. आता ज्या वास्तूमध्ये एखादी वास्तू विक्री होत नव्हती त्या ठिकाणी आम्ही नवचंडी केलं, 2 दिवसामध्ये ते वस्तू विक्रीला गेली किंवा तिथे जे निगेटिव्ह वाईब्स होते सगळे निघून गेले, नष्ट झाले. म्हणजे त्याचे पण अनुभव तुम्हाला आलेले आणि जातकांना पण आले. जातकांना एका मुलाचं लग्न होत नव्हतं. मग आम्ही त्या लग्नासाठी मग त्यांनी बरेच म्हणजे अथक प्रयास केले, त्यांच्यानुसार जे काय वधू सूचक जे काय असेल ते सगळं करून बघितलं. पण शेवटी मग हारून ते गुरुजी आमच्याकडे, गुरुजी
काय उपाय आहे का. पण गुरु मग लोकांची भावना अशी असते मी एवढा खर्च करतो ते हे निश्चित झालंच पाहिजे. हो, नाही तर गुरुजी आमचे पैसे आम्हाला परत पाहिजेत. आम्ही अशा ठिकाणी म्हणतो नाही, तुम्ही प्लीज करू नका. हो, तुमची जर श्रद्धा असेल तर हे करायचं आहे. कारण की श्रद्धावान लभते सिद्धी. श्रद्धा असेल तर त्यामध्ये सिद्धी प्राप्त होणार आहे. तर मग आम्ही त्या मुलाच्या नावाने त्यामध्ये श्लोक आहे, पत्नीम मनोरमांदेही मनोवृत्तानुसारिणीम तारणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवा. म्हणजे एक चांगली सुशील पत्नी त्याला मनासारखी प्राप्त व्हावी. आणि ती नुसती पत्नी प्राप्त नाही झाली पाहिजे, चांगली नाही. ज्यावेळी आमच्या घरातली सगळ्यांची मतं बुद्धी फिरून जाईल त्या सगळ्यांना सांभाळण्याचं कार्य त्या महिलेनं करायला पाहिजे अशी पत्नी मला प्राप्त झाली. आपण म्हणतो की नाही, काळ येतो सगळ्यांच्या बुद्ध्या फिरून जातात, चुकीच्या मार्गाला लागतात. मग तिने सगळ्यांना आम्हाला सांभाळलं पाहिजे अशी गुणवान पत्नी मला प्राप्त झाली पाहिजे असं त्या सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे. मग त्या श्लोकाच्या सहाय्याने त्या आम्ही नवचंडी विधी त्या ठिकाणी केला होता. संपुटित प्रमाणे केली होती. 1.5 वर्षात त्या मुलाचं लग्न निश्चित झालं. बरेचसे अनुभव आहेत, कुणाला नाही मिळालेले, काही कुणाला त्याचे फलित नाही मिळाले. त्याचं कारण आहे ते कर्म पण असतात, अलग लक्षात. मग त्यानुसार पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग नवचंडी हा भाग मग शेवटी पूर्ण होती. आरती केलं की नवचंडी विधान इथं परिपूर्ण होतं. मग ह्याच्याहून पलीकडे असतं की त्याच्यानंतर करणारी पाळणूक नियम. तुम्ही नुसतं यज्ञ केला आणि परत बाहेर जाऊन चुकीच्या गोष्टी करताय, म्हणजे देवासमोर गेला, समोर नमस्कार केला आणि परत पाठ करून काय करता, ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. समोर नमस्कार हात जोडून केला ह्याला महत्व नाही, परत मंदिरातून बाहेर पडल्यावर तुम्ही काय करता ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. मग नवचंडी करता नुसतं नवचंडी होम केल्यावर सगळं प्राप्त होईल असं नाही, त्याला सुद्धा काही तुम्हाला डिसिप्लिन येतात, काही नियम येतात, तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. बरोबर. असं एखाद्याला नवचंडी करणं म्हणजे त्या सोयीस्कर नसेल, बाबा खर्च नसेल त्याकडे, तेवढा पैसे नसतील, मग त्यानं काय करावं. तुम्ही साधे शुक्रवारी जाऊन देवीला फुल वाहिलं, गजरा वाहिला किंवा मनापासून जर तिची प्रार्थना केली तर ती सुद्धा तिला स्वीकार आहे. देवाला काय पाहिजे, पत्रम पुष्पम फलंतोयम योमे भक्त्या प्रयच्छती. मला नको तुमच्या आहुत्या विशेष आहुत्या, काय नको, तुझ्याकडे काय नाही ना, तू फक्त मला एक पान पुष्प आणि फळ आणून दे, त्यात मी समाधानी आहे, त्यात मी सुद्धा आनंदित आहे. तर हे जरी तुम्ही देवीसाठी केलं तरी चालू शकेल. धन्यवाद गुरुजी. चांगल्या प्रकारे तुम्ही नवचंडी या समजून सांगितला आणि नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून बघणाऱ्यांनाही आवडेल हे. धन्यवाद तुम्ही दिलेली माहिती. धन्यवाद. नमस्कार.